सकाळी जेव्हा मला बाहेर यायला सवड मिळाली तेव्हा सूर्यनारायण अगदी वर आले होते. जास्वंदाला एकच फूल लागलं होतं. आजकाल थोडी थोडी फुलं लागायला लागली आहेत. कढीपत्ता माझा किती सुंदर झालेला आहे. मोगऱ्याला पण एक फूल लागलेलं आहे. आता पावसाळ्यात अजिबात लागलेलं नव्हतं फूल. आता कीड पण लागलेली आहे त्याला जराशी. कारल्याला फुलं यायला लागलीत पण ती पण किडलेली आहेत. फक्त या तगराला फुलं येतात श्रावण महिन्यामध्ये जास्त. ते भरपूर फुललेलं असतं. गोकर्णाचा वेल कंपाऊंडवर आहे त्याच्यामुळे बकरे येऊन तो वेल पूर्ण खाऊन टाकतात. फक्त एकच फूल लागलेलं आहे ते त्यांच्या लपून राहिलेलं असेल. हे बघा इथे केण्याची आणि भुई आवळा याची किती झाडं लागलेली आहे. हा कचरा मी आत्ता 8 दिवसापूर्वी काढलेला. हा परत वाढून गेला एवढा. हे बेगमपल्ली आंब्याचं झाड आहे कोयतून निघालेलं. कचरा टाकते मी त्या कचऱ्यात हे निघालेलं आहे. छान सुदृढ दिसलं मला. हे मोठे मोठे पानं आहेत आणि सरळ सरळ आहे अगदी. म्हणून म्हटलं याला नंतर जमिनीत लावून देईन. तर मी आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे गॅसवर. आता माझी आंघोळ झालेली आहे. आज दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि शिवामूठ मूग आहे त्याच्यामुळे पूजा करायची आहे. पूजा करून घेते. पोथी वगैरे वाचत असते मी. पोथी वाचायची आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आनंदी राहा. तुम्हाला सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा.